कोम्बिंग ऑपरेशन रात्री 1 पासून पहाटे 5 पर्यंत चाललं. आता ह्या सगळ्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 600+ पोलीस होते. म्हणजे ते दहशत निर्माण करण्याचंच एक पाऊल होतं असं आम्हाला सगळ्यांनाच वाटलं. जेव्हा मुलींना तिथून घेऊन गेले चौकीमध्ये जाऊन इंट्रोगेशन केल्यासारखी त्यांची चौकशी केली. त्यांना झोपेतनं उचलून घेऊन गेले. अनवाणी पायाने मुली जेव्हा परेड करायला जसं घेऊन जातात गुन्हेगाराला, त्या पद्धतीने या चौघी मुलींना घेऊन गेले. कुठल्याही प्रकारे त्यांची गोपनीयता राखली गेली नाही. सगळी तिथे येणारे पुरुष वर्ग किंवा वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला सगळ्यांना रस्त्यावर बसवून ठेवलेलं असतं. त्याच्यामधनं या मुलींना चालत घेऊन पोलीस चौकीत नेण्यात आलं. त्यांची उभ्याने चौकशी केली. तुम्ही रात्री 3 आणि 4 वाजता काय ह्या शाळकरी मुलींची चौकशी करता? म्हणजे सगळ्या ह्या जी प्रक्रिया झाली ही खूप चुकीच्या पद्धतीने झाली आणि अतिशय असंवेदनशील पद्धतीने झाली. ह्या 4ही मुलींच्या पालकांना आजपर्यंत एक कागदही दिलेला नाहीये. ती केवळ वेश्याव्यवसाय करते म्हणून ती चांगली आई होऊ शकत नाही असं नाही. कारण जसं कुठल्याही स्त्रीला जेव्हा आई व्हावंसं वाटतं, ती स्वतःहून ठरवते आणि आई पण स्वीकारते, तेव्हा ते मूल स्वीकारलेलंच असतं तिने आणि त्यामुळे त्या मुलाचं भलं व्हावं याच्यासाठी अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा ह्या महिला करतात. कस्टमरला बोलवतात जेव्हा वेश्याव्यवसाय करणारे व्यक्ती, कस्टमरला बोलवणं हा पण गुन्हा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या व्यापाराची, तुमच्या कंपनीची, तुमच्या दुकानाची सेल वगैरे वगैरे अशी जाहिरात केलेली चालते. ती त्या पद्धतीने तुम्ही कस्टमर बोलवले तर ते चालतं. पण जी पोटासाठी महिला उभी आहे धंद्याला, तिनेच जर कस्टमरला बोलवलं तर तो गुन्हा संपला. त्याच्याही पुढे जाऊन 18 वर्षापेक्षा जास्त जर व्यक्ती वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या कमाईवर जगत असेल तर त्याही व्यक्तीला गुन्हेगार समजलं जाऊ शकतं. म्हणजे एखादी वेश्याव्यवसाय करणारी महिला असेल तर तिचं 18 वर्षाच्या वरती वयाचं मूल असेल किंवा तिचे म्हातारे आई वडील असतील तर तेही गुन्हेगार म्हणून समजले जाऊ शकतात. समाजाच्या सावलीत राहणाऱ्या लोकांचा आवाज, ज्यांच्याबद्दल बोललं जातं पण त्यांना ऐकलं जात नाही. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जो अनकम्फर्टेबल आहे पण खूप महत्वाचा आहे. वेलकम टू अ बीट डिफरंट पॉडकास्ट. मी धनेश कुलकर्णी. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर तेजस्वी सेवेकरी, 30+ सोशल वर्क एक्सपिरियन्स आणि सहेली संघाच्या माध्यमातून हजारो महिलांच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या एक पॉवरफुल व्हॉइस. लेट्स टॉक अबाउट स्टिग्मा, राईट्स, डिग्निटी अँड द रियालिटी बिहाइंड सेक्स वर्क. तुमचा 30+ वर्षांचा सामाजिक क्षेत्रातला जो प्रवास आहे, जो संवेदनशील आणि आव्हानात्मक आहे, ह्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? मी शाळेत असल्यापासूनच मला समाजकार्याची आवड होती. म्हणजे मी ठरवलं होतं की मोठं झाल्यावर काय व्हायचं तर मला सोशल वर्कर व्हायचं होतं. आणि मग मी त्या दृष्टीने जर माझं शिक्षण झालं, मास्टर इन सोशल वर्क मी कंप्लीट केलं आणि 95 साली जेव्हा HIV-चा प्रश्न खूप गंभीर होता आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करायचं हे मी MSW करत असताना ठरवलेलं होतं. तर हे दोन्ही प्रश्न मला कुठे समजून घ्यायला मिळेल तर ते वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आणि महिला विशेष करून. त्यामुळे आमची पालक संस्था HIV प्रतिबंध नियंत्रणाचं काम करत होती 91 सालापासूनच पुण्यात बुधवार पेठेत. तर मी तिथे ब्लॉक प्लेसमेंटला तयारी केली आणि तिथे 1 महिना काम केलं आणि मग लक्षात आलं की हे खूप गुंतागुंतीचं आहे, खूप महत्त्वाचं आहे आणि फार लोकं तेव्हा तर नव्हतीच तयार. म्हणजे अजून फार चित्र बदललं असं नाहीये, पण त्यावेळेला तर खरंच खूप भयंकर परिस्थिती होती, की समजत नव्हतं, की काय करायला हवंय. इतकं HIV-ची भीती होती, माहिती नव्हती लोकांना. मृत्यू होत होते त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आणि ज्या पद्धतीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना वागवलं जात होतं त्यावेळेला, ते फार विदारक होतं चित्र. त्यामुळे मग मी ठरवलं, की ह्याच क्षेत्रात आपल्याला काम करायची गरज आहे आणि मी काम करायला सुरुवात केली. तुम्ही बुधवार पेठ या रेड लाईट एरियात काम करत असताना तुम्ही बघितलेले सगळ्यात मोठं कठोर वास्तव काय? कठोर वास्तव म्हणलं तर जे सुरुवातीपासून आहे आणि आत्तापर्यंत टिकून आहे, ते म्हणजे कायद्याचा गोंधळ. कायद्यामध्ये कुठेही वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्ती गुन्हेगार आहेत असं म्हटलेलं नाहीये किंवा वेश्याव्यवसाय करणं गुन्हा आहे असंही म्हटलेलं नाहीये. पण वेश्याव्यवसाय किंवा त्या व्यक्तींना अनुषंगाने जे पण कायद्यामधलं प्रोव्हिजन्स आहेत, ते त्यांना गुन्हेगार बनवणारे आहेत.
आणि त्यामुळे त्यांना एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार किंवा एक महिला म्हणून जगण्याचा अधिकार, त्यांचं उपजीविकेचं साधन हा व्यवसाय असण्याचा अधिकार हा पूर्णपणे डावलला जातो आणि त्यांचं अपराधीकरण होतं. म्हणजे त्यांना अपराधी समजून त्यांच्यावर कारवाया होत राहतात आणि त्याच्यामुळे सर्व अर्थाने एक माणूस म्हणून, एक महिला म्हणून जो सन्मान मिळण्याची गरज आहे त्या व्यक्तीला, तो कधीही मिळत नाही आणि हे वास्तव परिस्थिती खूप बदलली आहे. HIV वरती पूर्ण नियंत्रण आलंय, पण हे वास्तव आजही बदललेलं नाहीये आणि त्यामुळे त्याच्या अनुषंगाने होणारी व्यवस्थेकडनं होणारी त्यांची मानहानी असेल किंवा लोकांकडनं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा त्यांना मिळणारा न्याय हा मोठं प्रश्नचिन्ह आजही आहे आणि जोपर्यंत कायद्यामध्ये सकारात्मक बदल होणार नाहीत, तोपर्यंत हे वास्तव बदलेल असं वाटत नाहीये. ओके. पण बऱ्याच जणांना वाटतं, की त्या महिलांना रेस्क्यू केलं पाहिजे. तर मग कसा अप्रोच असला पाहिजे? राइट अप्रोच काय असलं पाहिजे त्यांच्यासाठी? आपण कुठल्याही समजा जोखमीच्या क्षेत्रात अनेक लोकं काम करतात ना आत्तापर्यंत म्हणजे अनेक अशी क्षेत्र आहेत की जिथे जोखीम आहे किंवा तिथे मनाविरुद्ध शोषण व्यवस्थेला पण बळी पडतात अनेक लोकं आणि काम करत असतात. त्यांना आपण नाही रेस्क्यू करायची भाषा करत कधी. म्हणजे खाण कामगार आहेत किंवा जे अतिशय विपरीत परिस्थितीत इंडस्ट्रीज पण अनेक अशा आहेत की जिथे अतिशय जीवाला धोका असू शकतो कामगारांच्या. त्यांना आपण रेस्क्यू करायची भाषा का नाही करत? केवळ आपला नैतिकतेचा जो चष्मा आहे, ह्या व्यवसायाकडे बघण्याचा किंवा त्याच्यामधील व्यक्तींकडे बघण्याचा, त्यामुळे आपण रेस्क्यूची गोष्ट करतो आणि मग त्यांना तिथून काढा आणि त्यांचं पुनर्वसन करा. हा सगळा व्यवहाराला धरून कुठलाच निर्णय नसतो. कारण हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, की जसं अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा जो आपल्या देशात आहे, की ज्याच्यामध्ये असं समजलं गेलंय, की जे व्यवसायात येतात, वेश्या व्यवसायात येतात, या सगळ्यांना जबरदस्तीने आणलेलं असतं. ही वस्तुस्थिती आहे. पण एक अशी मोठी संख्या आहे, की ज्या व्यवसायामध्ये येणाऱ्या व्यक्ती आहेत, मग त्या महिला आहेत, पुरुष आहेत किंवा ट्रान्सजेंडर ज्यांना आपण पारलिंगी व्यक्ती म्हणतो, हे स्वतःहून धंद्यात येतात. मग त्यांना तुम्ही कशाच्या आधारात रेस्क्यू करणार? हा मोठा प्रश्न आहे. तर मला असं वाटतंय, की 2 वेगळ्या गोष्टी म्हणून ह्या व्यवसायाकडे बघितलं गेलं पाहिजे. तिथे शोषण होणं किंवा जबरदस्तीने धंद्याला आणणं, फसवून आणणं, ह्याला कडक शासन व्हायलाच पाहिजे, त्याच्यात कुठलीच शंका नाही. पण ज्या व्यक्ती स्वतःहून या व्यवसायात आलेल्या आहेत, त्यांना आपण आणि आपली व्यवस्था कधी मान्य करणार? हा प्रश्न आहे. पण जसं तुम्ही म्हणता, की जसं काही जबरदस्ती आलेले आहेत किंवा काही हं, स्वतःहून आलेले आहेत. हं. पण यांची मेंटल हेल्थ कशी राहते किंवा त्याच्यावर तुम्ही काही काम केलेलं आहे? मानसिक आरोग्याचा प्रश्न हा मोठा आहेच, ह्याच्यात काही शंका नाहीये. कारण जबरदस्तीने आणलेल्या ज्या महिला आहेत, त्यांना खूप मोठ्या प्रकारे ट्रॉमामधनं जावं लागलेलं असतं. त्यांच्यावरती त्यांच्या मनाविरुद्ध अनेक अत्याचार झालेले असतात. जेव्हा त्या व्यवसायात थोड्या स्थिरावतात, जेव्हा ॲक्सेप्ट करतात, की हेच माझं आयुष्य असणार आहे इथून पुढे, तरीही त्या ट्रॉमाला कधीही काय म्हणतो आपण व्यवस्थित काउन्सिलिंग किंवा मदत मिळालेली नसल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर त्याचे परिणाम नक्कीच झालेले असतात. मग त्याच्यामधनं नैराश्य येणं किंवा व्यसनाधीनता खूप दिसते किंवा रागावरती कुठल्याही प्रकारे नियंत्रण नसणं, असे अनेक गोष्टी त्याच्यातनं येतात आणि सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे आत्मसन्मान उरत नाही त्या महिलेचा कुठलाच. म्हणजे ती स्वतःला मी काहीतरी आहे माणूस म्हणून माझं अस्तित्व हे मान्य करणं सोडून देते. हा फार मोठा विषय आहे जेव्हा मानसिक आरोग्याची गोष्ट येते. स्वतःहून येणाऱ्या महिला पण ज्या आहेत त्यांनाही अनेक प्रकारे वेगळ्या-वेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. जरी त्या स्वतःहून आलेल्या असल्या तरी त्यांना एकतर शोषण व्यवस्थेचे बळी तरी समजलं जातं किंवा त्या धंदा करतात म्हणून त्यांना गुन्हेगार तरी समजलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाज जर जोपर्यंत स्वीकारत नाही, आपण समाजाचा भाग नाही आहोत, ह्याची जी खंत आहे, ती जोपर्यंत त्यांच्या मनात राहणार आहे, तोपर्यंत मानसिक आरोग्य हा मोठा प्रश्नचिन्ह राहणारच आहे. आम्ही अनेक प्रयोग केलेले आहेत. अनेक प्रकारे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मानसिक आरोग्यावरती नक्कीच आम्ही काम करतो आणि पण तेच आहे शेवटी म्हणजे की जी व्यवस्था त्यांच्याकडे ज्या पद्धतीने बघते ना, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये आपला स्वीकार होत नसेल, तर आपण काय परिस्थितीतनं जातो. यांनी घर तर सोडलेलं आहे. यांचं घर म्हणजे ह्यांची मुलं किंवा कधी-कधी एखादा कोणीतरी जीवनसाथी त्यांना मिळतो, तो असतो त्यांच्याबरोबर. फार क्वचित महिलांना त्यांचे
फॅमिली जे आहे, त्यांचं कुटुंब आहे ते स्वीकारतं. फार क्वचित ह्या गोष्टी होतात. त्यामुळे त्यांचं कुटुंब काय आहे? आज वस्तीत राहणं, त्या आजूबाजूची सगळी माणसं हेच त्यांचं कुटुंब आहे. पण मग समाजाचा मुख्य प्रवाह त्यांना जर स्वीकारत नसेल, तर ती खंत कायम राहते आणि त्यामुळे ज्या शोषणाच्याही पलीकडे जाऊन भेदभावाला त्यांना सामोरं जावं लागतं. हा मोठा प्रश्न आहे आणि जोपर्यंत समाज मान्य करत नाही, मान्यता तर दूरची गोष्ट आहे. यांचं अस्तित्व जोपर्यंत जाणवत नाही समाजाला, सकारात्मक दृष्टीने आणि माणूस म्हणून, एक महिला म्हणून त्यांना जोपर्यंत समाज स्वतःला समजून घेणार नाहीये, त्यांच्या जीवनाकडे बघणार नाहीये, तोपर्यंत हा प्रश्न राहणार आहे मोठा. कारण ते खूप गुंतागुंतीचं आयुष्य जगतात महिला. त्यामुळे समाजाची साथ गरजेची आहे नक्कीच. आणि अशाच परिस्थितीत त्यांना जेव्हा मुलं होतात किंवा त्यांचं शिक्षण आणि ह्यांची मेंटल हेल्थ आणि हे, तर हे कसं सांभाळलं जातं मग त्या? कारण त्या मुलांचं पण भवितव्य पुढं अवघड आहे. त्याच्यामध्ये राहतं. आहे पण पुन्हा मला तेच म्हणायचंय, की ती केवळ वेश्याव्यवसाय करते म्हणून ती चांगली आई होऊ शकत नाही असं नाहीये. कारण जसं कुठल्याही स्त्रीला जेव्हा आई व्हावंसं वाटतं, ती स्वतःहून ठरवते आणि आई आई पण स्वीकारते, तेव्हा ते मूल स्वीकारलेलंच असतं तिने आणि त्यामुळे त्या मुलाचं भलं व्हावं. त्या मुलाने चांगलं शिकावं, त्याला चांगलं वातावरण मिळावं ह्याच्यासाठी अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा ह्या महिला करतात. म्हणजे त्यांना शाळेत पाठवणं असेल, निवासी शाळेत पाठवणं असेल, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे आत्तापासून जमा करून ठेवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी महिला करतात. आणि अतिशय आनंद होतो हे सांगताना, की अनेक मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिकून, उच्च शिक्षण घेऊन आमच्या कितीतरी महिलांची मुलं डॉक्टर आहेत. चार्टर्ड अकाउंटंटच्या आत्ता परीक्षा द्यायला 4 मुली आहेत. त्याच्यात डॉक्टर झालेल्या आहेत, आय-टीमध्ये काही लोकं आहेत, इंजिनिअर झालेली आहेत. म्हणजे हेही घडतं किंवा निदान शालेय शिक्षण पूर्ण करून मग अ, काहीतरी आपल्या उदरनिर्वाहासाठी मुलं छोटी-मोठी कामं करतात, छोटे बिझनेस करतात. हे पण होतं आणि महिला खरोखर जीवापाड मेहनत घेतात त्याच्यासाठी आणि त्या मुलांना चांगलं आयुष्य मिळावं, त्यांचं भविष्य सिक्युअर व्हावं याच्यासाठी खूप अतोनात कष्ट घेतलेले बघतो आम्ही त्या महिलांचे. कारण इतकं सोपं नाहीये. म्हणजे जवळ-जवळ एकल महिला, एकल पालकत्वच असतं. जरी त्यांचा पार्टनर असेल, जीवनसाथी कोणीतरी असेल, तरी ती खात्री नसते की ती व्यक्ती साथ देईल. वेश्याव्यवसाय करणारी स्त्री आई म्हणून अयोग्य आहे, ही समाजामधली धारणा आहे आणि तीच व्यवस्थेमध्ये पण आहे. म्हणजे आता त्याचंच अगदी अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं, तर मध्यरात्रीनंतर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये रेड लाईट एरियात आणि हे कोम्बिंग ऑपरेशन रात्री 1 पासनं पहाटे 5 पर्यंत चाललं. उद्देश हा सांगण्यात येतो जनरली कोम्बिंग ऑपरेशन जेव्हा पोलीस करतात, तेव्हा कोणी अल्पवयीन मुली नाही आहेत ना धंद्याला लावलेल्या हे बघतात किंवा बांगलादेशी महिला असतील तर त्यांना तिथून काढण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि ड्रग्ज काही सापडतायत का हे बघितलं जातं. आता ह्या सगळ्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 600 प्लस पोलीस होते. म्हणजे ते दहशत निर्माण करण्याचंच एक पाऊल होतं असं आम्हाला सगळ्यांनाच वाटलं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेश्याव्यवसाय करणारी आई असणं म्हणजे तो तिचा गुन्हा आहे का? का तिच्या मुलांचा गुन्हा आहे? हा प्रश्न उपस्थित झाला. कारण पोलिसांनी घरोघरी जाऊन जी झडती घेतली, त्याच्यामध्ये 4 शाळकरी मुलींना उचलून घेऊन गेलेत. म्हणजे असं म्हणजे त्यांनी कशाच्या आधारे ते केली कारवाई हे समजलेलं नाही. ह्या 4ही मुलींच्या पालकांना आजपर्यंत एक कागदही दिलेला नाहीये. एफ-आय-आर केली का तुम्ही महिला बालविकास अधिकारी आहे किंवा सी-डब्ल्यू-सी जे बालकल्याण समितीकडे नेण्यात आलं. त्यांच्याकडनंही काहीही लेखी आजपर्यंत एक कागद त्या पालकांकडे नाहीये. 4ही मुली चाइल्ड प्रोटेक्शन होम ज्याला बाल संरक्षण गृह म्हणतात, त्याच्यात ठेवण्यात आलं. त्या चौघींना तिथे ठेवण्यात आलं. एक मुलगी जिची 10वी ची परीक्षा होती. म्हणजे आपल्यासारख्या पालकांचा जर विचार केला, तर आपल्या मुलांची 10वी म्हणल्यावरती आपण काय-काय करतो. आज ही मुलगी त्या संरक्षण गृहात राहते आईला सोडून. ही वस्तुस्थिती झाली. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे बालकल्याण समितीनी ह्याचा गांभीर्याने विचार केलेला नाही. संवेदनशील पद्धतीने ही गोष्ट हाताळली नाही. जेव्हा मुलींना तिथून घेऊन गेले चौकीमध्ये जाऊन इंट्रोगेशन केल्यासारखी त्यांची चौकशी केली. त्यांना झोपेतनं उचलून घेऊन गेले. अनवाणी पायानी मुली जेव्हा परेड करायला जसं घेऊन जातात गुन्हेगाराला, त्या पद्धतीने या चौघी मुलींना घेऊन गेले. कुठल्याही प्रकारे त्यांची गोपनीयता राखली गेली नाही.
सगळी तिथे येणारे पुरुष वर्ग किंवा वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला सगळ्यांना रस्त्यावर बसवून ठेवलेलं असतं. त्याच्यामधनं या मुलींना चालत घेऊन पोलीस चौकीत नेण्यात आलं. त्यांची उभ्याने चौकशी केली. तुम्ही रात्री 3 आणि 4 वाजता काय ह्या शाळकरी मुलींची चौकशी करता? म्हणजे सगळ्या ह्या जी प्रक्रिया झाली ही खूप चुकीच्या पद्धतीने झाली आणि अतिशय असंवेदनशील पद्धतीने झाली. म्हणजे बालकांसाठीचे जे कायदे आहेत ते सगळे धाब्यावर बसवले गेले आणि जेव्हा बालकल्याण समितीने जे ठरवलं, की ह्या मुलींना संरक्षण गृहात ठेवायचं, हे कशाच्या आधारे ठरवलं? तर त्याला काही असं म्हणतो ना आपण अगदी असं खूप व्यवस्थित काही कारण नाहीये. केवळ ह्या मुली बुधवार पेठेत सापडल्या. त्या दोघी ज्या बहिणी आहेत त्यांची आई आहे तिने धंदा सोडून 15 वर्ष झाली आहेत. त्याचाही विचार केला नाही. बाकीच्या 2 मुली आहेत त्यांची एकीची जी बहीण आहे, ती मुलगी आज शिकली आहे, ती नोकरी करतीये. तिच्या धाकट्या बहिणीला तिच्या स्वाधीन केलेलं नाही. ती सज्ञान आहे, 22 वर्षाची आहे, ती पालक होऊ शकत नाही का? दुसरी जी महिला आहे तिने स्पष्ट सांगितलं, की माझी रोजी-रोटी इथे आहे. माझी मुलगी माझ्याजवळ सुरक्षित नाही राहणार तर कुठे राहणार आहे? कारण आज हाही प्रश्न विचारात घ्यायला पाहिजे, की या महिलांना बाहेर सुरक्षित ठिकाणी एकट्या महिलेला कोणीही भाड्याने घर देत नाही. आणि जिथे तिला घर मिळू शकतं तिथला जो काही रेट असेल तो तिला परवडणार आहे का? आणि एकटी लहान मुलगी घरात ठेवून हिने इथे यायचं. ती किती सुरक्षित आहे? आणि केवळ ह्या पूर्वग्रह दूषित नजरेमुळे आणि विचारांमुळे, की मुली बुधवार पेठेत सापडल्या आणि त्यांची आई धंदा करत होती आणि एक करते अजूनही. जेव्हा त्या दोघी बहिणींची जी आई आहे, जिने धंदा सोडलेला आहे, तिने जेव्हा एरियाच्या बाहेर भरपूर पैसे खर्च करून रेंटनी एक रूम घेतली, ती तिथे राहायची, तिने लेखी ग्वाही दिली, तेव्हा त्या 2 मुलींना सोडण्यात आलंय. पण अजूनही 2 मुली ज्या आहेत, त्या अजूनही संरक्षण गृहात आहेत. मग आता हा निवाडा कोणी कशाच्या बेसिसवर करायचा? म्हणजे आई म्हणून तिला तुम्ही काय समजता? म्हणजे ती धंदा करते, ही तिची चूक आहे का तिच्या मुलांची चूक आहे? आणि जेव्हा एवढं स्पष्ट सांगितलं जातंय आणि इतकी म्हणतो ना हास्यास्पद परिस्थिती आहे. लोकल जे पोलीस आहेत म्हणजे फरासखाना पोलीस स्टेशनमधनं त्यांना ह्याच्यात कुठेही अधिकार कसलेही दिले गेलेले नाहीत हे दिसत होतं. मागच्या वर्षी ह्या चौघी मुलींपैकी एक मुलगी आहे ती तायक्वॉन्डो कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेली, मेडल जिंकलेली मुलगी आहे. तिची आता इंटरनॅशनल एका कॉम्पिटिशनमध्ये निवड झाली होती. तिची ती संधी मुकली. आता ही भरपाई कोण करणार आहे? पोलीस करणार आहेत का चाइल्ड वेल्फेअर कमिटी करणार आहे? हे सगळे प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती काहीही कुठेही अजून व्यवस्थित उत्तर ना पालकांना मिळालंय ना आम्हाला मिळालेलं आहे. तर हा पूर्वग्रह जो असतो ना, की सेक्स वर्कर आहे, ती चांगली आई होऊ शकत नाही आणि तिथे राहणाऱ्या सगळ्याच मुली धंदाच करतात. हा पूर्वग्रह जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत ह्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना न्याय मिळेल असं वाटत नाही आणि हे दुर्दैव आहे आपल्या सिस्टममध्ये. असं मला खरंच खूप प्रामाणिकपणे वाटतं आणि का म्हणजे त्यांची काय चूक आहे, हे एक दाखवून द्यावं ना, की त्यांची चूक आहे का? म्हणजे आणि सर्वात सुरक्षित मूल कुठे असेल? ते आईजवळ असेल. ही रिॲलिटी आहे. तर मग त्यांच्या वतीने निर्णय घेणारे तुम्ही कोण? हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याला उत्तर द्यायला कोणीच तयार नाहीये. तुम्ही 20 ते 25 वर्षाचा जवळपास HIV अवेअरनेस बद्दल काम करताय. तर आता किती बदल झालेत ह्याच्यामध्ये? म्हणजे आत्ताच्या युथला याची गरज किती अवेअरनेस आहे याच्याबद्दल, HIV बद्दल? HIV मधली जी सुरुवात झाली आपल्या देशामध्ये ती भयंकर परिस्थिती होती. म्हणजे आफ्रिकेच्या नंतर आपला नंबर लागणार होता. इतकी भयंकर परिस्थिती होती. पण ज्या पद्धतीने HIV प्रतिबंध आणि नियंत्रणाचा कार्यक्रम आपल्या देशात राबवला गेला, ह्याचं खरंच खूप मोठं श्रेय आहे, की HIV वरती आपण खूप मोठ्या प्रमाणावरती नियंत्रण आणू शकलो. त्यामुळे त्याचा प्रसार जेवढा वाटला होता तेवढा झालेला नाहीये. आणि याचं श्रेय नक्कीच वेश्याव्यवसाय करणारे व्यक्ती असतील किंवा बाकी जोखमीचे गट ज्याला म्हटलं जातं, ह्यांनी जो स्वतःहून हा पूर्ण प्रकल्प स्वीकारला आणि बदल घडवून आणले. म्हणजे सुरक्षित संबंधाच्या दृष्टीने सगळी उपाययोजना करणं असेल, त्याच्यावर विषयी माहिती देणं असेल सगळ्या समुदायाला, हे खूप मोठं काम आज केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने नियंत्रण नक्कीच आलंय. आणि पण काय आहे माहिती का, आपल्या आरोग्य क्षेत्रात असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात हे बरीचशी गणितं बजेटवर ठरतात. आता कोविडच्या नंतर जर परिस्थिती बघितली तर असं झालेलं आहे,
कोविडच्या आधीपासूनच म्हणून साधारण एक 10-12 वर्षापासूनची जी परिस्थिती नियंत्रण आलं, आपण त्या स्टेजला गेलो. त्याच्यानंतर आरोग्याचं जे बजेट आहे ते कमी झालंय. HIV प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रमामध्ये जे अनेक प्रकारे फंड्स येत होते, ते हळू कमी व्हायला लागले. सरकारी मधनं जे काही प्रचार आणि शिक्षण व्हायचं, ते हळू कमी व्हायला लागलं. म्हणजे हे बजेटशी खूप रिलेटेड आहे. आणि त्यामुळे कोविडच्या नंतर आता पुन्हा एकदा HIV प्रमाण हळू वाढायला लागलेलं दिसतंय आणि हे तरुण वर्गामध्ये खूप आहे. आणि मला असं वाटतंय, की हे HIV आणि मानसिक आरोग्याचा खूप संबंध आहे. कारण कोविडच्या काळामध्ये एक मानसिकता आपल्याला बदललेली दिसायला लागली आहे, की लोकं खूप बिंदास झालेत. म्हणजे कुठेही म्हणजे अगदी गाडी चालवण्यापासून असेल ते तुम्ही कसं वागताय, म्हणजे तुम्ही तुमचं सेक्शुअल लाईफ किती सिक्युअर आहे, इथपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. इतकी बेफिकिरी दिसतीये आता आणि त्यामुळे पुन्हा नवीन केसेस HIVच्या यायला लागलेल्या आहेत आणि हे जर वेळीच आपल्याला नाही कंट्रोल करता आलं, तर कदाचित माहीत नाही आता म्हणजे गेल्या म्हणजे 2022 पासनची परिस्थिती जी दिसतीये, ती चिंताजनक आहे आणि नुसतं HIV नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे जे गुप्तरोग आहेत, जे दिसत नव्हते आता गेले काही वर्ष, ते पुन्हा यायला लागलेले आहेत. त्यामुळे आता ही बेफिकिरी परत HIVकडे घेऊन जाते का काय? अशी शंका नक्की निर्माण झालेली आहे. सेक्स वर्करसाठी आपलं भारतातील न्याय व्यवस्था काय म्हणते? कायदा काय म्हणतो? आपल्या देशात सेक्स वर्कर्ससाठीचा असा वेगळा कायदा नाहीये. पण सगळ्यात जास्त वापरला जातो जो अनैतिक व्यापार प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा, ज्याला इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट असं म्हटलं जातं. तो आहे, जो वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या अगेन्स्ट जास्त वापरला जातो. ह्याचं कायद्याचं जे पाया आहे, तो ह्याच्यावरच आधारित आहे, की वेश्याव्यवसायात येणाऱ्या सगळ्याच व्यक्ती जबरदस्तीने आणल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना त्याच्यातनं सोडवलं पाहिजे आणि जे व्यक्ती वेश्याव्यवसायात आणतात, त्यांना शासन झालं पाहिजे. आता ही तत्वतः भूमिका योग्य आहे का? तर योग्य आहे म्हणू शकतो. कशी? की जबरदस्तीने जर कोणाला आणलं असेल, फसवून आणलं असेल, लहान म्हणजे बालक जे 18च्या खालचं वयोगटातलं आहे, ती मुलगी असेल, मुलगा असेल, त्याला जर व्यवसायात आणलं असेल, तर ते गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही दुमत कोणाचंच असायची शंका नाही किंवा जबरदस्तीने आणलेलं आहे, इच्छेविरुद्ध आणलंय, फसवून आणलंय, दुसरं काम देण्याच्या आमिषाने आणलंय. या सगळ्याला शासन आहे आणि ते असायलाच हवं. ह्याच्यातही शंका नाही. पण त्याच बाबतीत कायदा बोलत नाही. तर कायदा जे वेश्याव्यवसायात व्यक्ती आहेत आता, त्यांच्याबद्दलही अनेक अपराधीकरणाचे नियम त्याच्यात कायद्यात लागू आहेत. जसं की कुठलीही सार्वजनिक संस्था असेल, म्हणजे देऊळ आहे, कुठलंही चर्च आहे, मशीद आहे किंवा दर्गा आहे, म्हणजे धार्मिक स्थळ असेल, आरोग्य सुविधा देणारं केंद्र असेल, हॉस्पिटल, दवाखाना, शिक्षण केंद्र असेल, शाळा, कॉलेज, ह्याच्यापासनं 200 मीटरच्या परिसरामध्ये वेश्याव्यवसाय करता येत नाही. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम असा आहे, की धंद्याचं घर चालवणं हा गुन्हा आहे. म्हणजे जे आपण ब्रॉथेल्स म्हणतो, धंद्याची घरं चालवणं हा गुन्हा आहे. 2 पेक्षा जास्त व्यक्ती जर एका ठिकाणी राहून वेश्याव्यवसाय करत असतील, तर त्या जागेला धंद्याचं घर म्हणलं जातं. त्यामुळे ती व्याख्या पण एक खूप प्रॉब्लेमॅटिक आहे आपल्या कायद्याच्या व्यवस्थेमध्ये. दुसरी गोष्ट कस्टमरला बोलवतात जेव्हा वेश्याव्यवसाय करणारे व्यक्ती, कस्टमरला बोलवणं हा पण गुन्हा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या व्यापाराची, तुमच्या कंपनीची, तुमच्या दुकानाची सेल वगैरे अशी जाहिरात केलेली चालते. ती त्या पद्धतीने तुम्ही कस्टमर बोलवले तर ते चालतं. पण जी पोटासाठी महिला उभी आहे धंद्याला, तिनीच जर कस्टमरला बोलावलं तर तो गुन्हा समजला जातो. त्याच्याही पुढे जाऊन 18 वर्षापेक्षा जास्त जर व्यक्ती वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या कमाईवर जगत असेल, तर त्याही व्यक्तीला गुन्हेगार समजलं जाऊ शकतं. म्हणजे एखादी वेश्याव्यवसाय करणारी महिला असेल, तर तिचा 18 वर्षाच्या वरती वयाचं मूल असेल किंवा तिचे म्हातारे आई-वडील असतील, तर तेही गुन्हेगार म्हणून समजले जाऊ शकतात. तर असा तो कायदा असल्यामुळे अप्रत्यक्षरित्या अपराधीकरण होतं वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचं. मग त्याच्यात हे नाही बघितलं जात, की ती व्यक्ती स्वतःहून आली आहे, तिला जबरदस्तीने आणलंय. म्हणजे हे खूप अस्पष्ट आहे. म्हणजे पोलिसांनी ठरवायचं. एखाद्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला तिला बळी समजायचंय ट्रॅफिकिंगचा आणि तिला संरक्षण गृहात न्यायचंय का ती स्वतःहून धंदा करते आणि ती कस्टमरला बोलवते म्हणून अटक करायची.
म्हणजे एकाच व्यक्तीच्या बाबतीत दुहेरी निर्णय होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत कायद्यात स्पष्टता येत नाही, तोपर्यंत ही व्यवस्था बायकांना न्याय देऊ शकेल असं वाटत नाही. आणि या सगळ्यामध्ये होतं असं, की जे खरे गुन्हेगार आहेत, ते सुटतात. म्हणजे बायकांना उचलून संरक्षण गृहात पाठवलं जातं. मग ती कशी आली आहे ह्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. जे ॲक्चुअली ज्यांनी विकत घेतलंय, ज्यांनी जबरदस्ती केली आहे, ज्यांनी हिंसा केली आहे, हे लोकं वकील देऊन केस चालवत बसतात. ते जेलमध्ये किती दिवस राहतील ह्याची काही गॅरंटी नाहीये. ते जेलमधनं सुटून बाहेर येतात. पण ह्या ज्या महिला आहेत, की ज्यांची काहीही चूक नाहीये, त्यांना संरक्षण गृह म्हणजे ती जेलसारखीच परिस्थिती आहे. जर संरक्षण गृह आहे, तर तिथे तुम्ही त्यांना बंदी बनवल्यासारखं का ठेवता? त्या महिलेला तुम्ही बाहेर येऊ जाऊ द्या ना. तिला जर धंदा सोडून संरक्षण गृहात राहायचं असेल, तर ती राहील. त्याच्यासाठी काही सोय नाही आपल्याकडे. म्हणजे सुटका आणि संरक्षण देणं ह्या 2 बाबी आहेत. त्याच्यात भयंकर गोंधळ आहेत. आणि त्यामुळे त्याचा खरे जे बळी आहेत ह्या ट्रॅफिकिंगचे, त्यांना न्याय मिळायला कुठेही उपयोग होत नाही. तर कायदा जोपर्यंत स्पष्ट होत नाही, गुन्हेगारीकरण जे आहे वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचं जे थांबत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना कुठल्याही हिंसेपासून संरक्षण मिळणं पण अवघड आहे. जसं तुम्ही म्हणलात, की काही घरच्यांनी पाठवलेलं असतं किंवा काही जबरदस्ती विकले जातात किंवा काय होतं. सो अशा संदर्भात आम्ही मध्ये काही फिल्म केली होती. सो त्या दरम्यान आम्हाला त्यांच्याशी बोलण्याचा संबंध आला. सो रेड लाईट बुधवार पेठेमध्ये ट्रान्सजेंडरशी आम्ही काही बोललो होतो. तर त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली, की ते इथे कसे आले. तर ॲक्चुअली त्यांना एकतर घरच्यांनी हाकलून दिला होता. त्यामुळं घर सोडलं होतं आणि ते लहान असल्यापासनं त्यामुळं ते इकडे या धंद्यात शिफ्ट झाले. कारण तेव्हा जास्ती काही कळत नव्हतं. पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली, की ज्या मुलासाठी म्हणून त्यांनी ह्यांना डावललं होतं, आता तो मुलगा त्यांना सांभाळत नाहीये आणि हे घरी पैसे पाठवून आई-वडिलांना सांभाळतायत. तर मग आता ह्याच्यात गुन्हेगार ते पण झाले, तर त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे खरं. जर हे गुन्हेगार आहेत, तर तेही गुन्हेगार तेवढेच आहेत. हे हे लॉजिकली पटण्यासारखी गोष्ट आहे. पण एकतर जेव्हा धंद्यामध्ये व्यक्ती येते, मग ती ट्रान्सजेंडर असो किंवा महिला असो, त्यांना एक आशा असते, की माझी फॅमिली आहे. मला जन्मदाते आई-वडील आहेत. त्यांना कुठेतरी तो सायकॉलॉजिकल खूप मोठा दिलासा वाटतो, की मला कोणीतरी आहे माझं. त्यामुळे ते त्यांचा सांभाळ करतात. जसं तुम्ही, मी, आपण जे पैसे मिळवतो, काही कुठल्याही आपल्या व्यवसायाने, नोकरी करून असेल, आपण आपल्या परिवारासाठीच मिळवतो. त्यामुळे ते त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. म्हणजे त्याच्यात चूक आहे का? तर नाही. कारण त्यांनी जे मिळवलेले पैसे ते त्यांना परिवारासाठी जर द्यावेसे वाटले, खर्च करावेसे वाटले, जसं आपण करतो. ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये. आता आपल्याही केसमध्ये असं होतंच की आई-वडिलांनी लहानाचं मोठं केलेलं असतं. पण त्यांचं म्हातारपण कसं जाईल हा क्वेशन मार्क आहेच आहे. मग एखादी कोणीतरी 2 मुलांमधली एखादी व्यक्ती असते, की जी सांभाळ करते. ह्याही बाबतीत तेच होतं. पण दोन्ही प्रकारचे पालक बघायला मिळतात, की जे स्वीकारतात पण, की कधीतरी त्यांच्याबरोबर गावाला जायची परवानगी मिळते. आई-वडिलांना भेटून येतात. कधी-कधी आई-वडील इकडे येऊन भेटतात. असंही होतं. पैशाची देवाण-घेवाण तर होतेच. पण अशीही म्हणजे जे म्हणतो आपण नातं काही प्रमाणात तरी सांभाळलं जातं. पण अशाही गोष्टी घडतात, की लग्न आहे, धाकट्या भावाचं आहे किंवा बहिणीचं लग्न आहे. तू पैसे पाठव, पण तू लग्नाला येऊ नको. हेही त्या स्त्रीला किंवा ट्रान्सजेंडर ज्या व्यक्ती आहेत, ज्या धंदा करतात, त्यांना ऐकवलं जातं आणि त्यावेळेला त्यांना काय वाटत असेल, हे माणूस म्हणून आपण समजूच शकतो. पण कुठेतरी वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची जी आशा असते ना, की कोणीतरी माझी फॅमिली आहे गावी आणि मी बेवारस नाही मरणार. या आशेवरती ह्या व्यक्ती त्यांना मदत करत राहतात. त्यांना जीव लावायचा प्रयत्न करतात. काही वेळा त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो, काही वेळेला मिळत नाही. कारण समाज ज्या पद्धतीने बघतो, भेदभाव करतो, त्यांचे पालक पण समाजाचाच भाग आहेत शेवटी. त्यामुळे त्यांना स्वीकार मिळेल 100% व्यक्तींना असं नाहीये. ही रिॲलिटी आहे म्हणजे. तर पोलीस, लॉ सिस्टीम आणि सेक्स वर्कर ह्यांच्यात रिलेशनशिप कसं असतं? कसं राहतं? नक्की काय आहे? म्हणजे दिसतं एक आणि आहे एक असं आहे का जे दिसतं तेच आहे? नाही, ते तुम्ही कसं बघता त्याच्यावर आहे. कारण म्हणजे 100% सत्य लोकांना माहिती असतं असं नाहीये. आणि जसं कायद्यामध्ये जर महिलांकडे किंवा वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडे नकारात्मक दृष्टीनेच बघितलं जातं. त्यामुळे पोलीस जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करतात, तेव्हा त्यांना त्याच पद्धतीने कारवाया कराव्या लागतात.
त्यामुळे त्यांना काय वाटत असेल हे फार मॅटर करत नाही. त्यांना कारवाई करावी लागते. अ, महिलांना इथून सोडवून संरक्षण गृहात न्यावं लागतं. जे दलाल असतील किंवा घरमालकिणी असतील किंवा कमिशन घेऊन काम करणारी लोकं आहेत, त्यांना पकडून त्यांना जेलमध्ये टाकणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हेही करावं लागतं. पण ह्या सगळ्यामध्ये पुन्हा तोच प्रश्न येतो, की कशा पद्धतीने, प्रक्रिया काय आहे? त्याच्यामध्ये किती विचार केला जातो? त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हली किती गोष्टी हँडल होतात? हे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि हे सगळं करून त्या महिलेचं पुढे काय होतं? कारण आज जर तुमच्याकडे ठोस कुठलेही पर्याय त्यांना जीवन जगण्यासाठी अवेलेबल नाहीयेत, तर तुम्ही त्यांना केवळ संरक्षण गृहात ठेवणार आणि त्यांनी नंतर तिथून बाहेर पडल्यानंतर काय करायचं? त्यांनी कुठे जायचं? त्याच्यातल्या सगळ्या महिला पुन्हा धंद्यातच येतात. मग हे हे सगळं करून तुम्ही अचीव्ह काय करता कायद्याच्या पद्धतीने? हा मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट तिथं जे होतं तिथे ज्या पद्धतीने पोलिसांकडनं हिंसा केली जाते किंवा मारहाण होते, शाब्दिक अतिशय वाईट पद्धतीने पोलीस महिलांशी किंवा ट्रान्सजेंडर व्यक्ती जे आहेत त्यांच्याशी बोलतात. हे सगळं घडतं. पण पुन्हा व्यवस्थेमधल्या सगळ्याच व्यक्ती वाईट असतात असं नाहीये. काही पोलीस खरंच खूप सेन्सिटिव्ह पण असतात. म्हणजे ती पोलीस म्हणून व्यक्ती कशी आहे ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. मग जर एखादी सेन्सिटिव्ह व्यक्ती तिथे पोलीस ऑफिसर म्हणून आली, कॉन्स्टेबल म्हणून आली, तर त्यांची वागण्याची पद्धत खूप वेगळी असू शकते. महिलांकडे बघण्याची दृष्टी वेगळी असू शकते. त्यांची बरीच मदत पण होते महिलांना. म्हणजे शेवटी व्यवस्थेमधला माणूस आणि ते त्याचा माणूस पण ह्याच्यावरती गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे वेश्याव्यवसाय आणि पोलीस हे एकमेकांशिवाय राहू पण शकत नाहीत आणि एकमेकांच्या बरोबर त्यांची मैत्री पण असू शकत नाही. म्हणजे बायका नेहमी म्हणतात, "पोलीस के साथ दुश्मनी भी अच्छी नहीं और दोस्ती भी नहीं." त्यामुळे त्या वृत्तीनीच दोन्ही पार्टीज मला वाटतं एकमेकांच्या बरोबर राहतात आणि चालतं. पण जोपर्यंत कायदा बदलणार नाहीये, तोपर्यंत फार न्याय मिळेल या व्यवस्थेकडनं असं वाटत नाही. लीगल लिटरसी ट्रेनिंग हं. ह्याच्यामुळे ह्यांना किती फायदा होतो या महिलांना? फायदा म्हणजे त्यांना कायदा काय आहे हे समजतं. त्याच्यातल्या मर्यादा समजतात. त्यांचे अधिकार काय आहेत हे समजतात. आणि एक प्रायमरी इन्फॉर्मेशन म्हणजे मला स्त्री म्हणून काय अधिकार आहेत, हे जेव्हा समजतं, तेव्हा मग महिला त्या दृष्टीने विचार करतात. प्रश्न विचारतात. जर पोलीस आले आणि त्यांनी अटक करायला किंवा त्यांना घेऊन जायची तयारी केली असेल आणि ती अशीच संध्याकाळच्या नंतर असेल किंवा उगीचच पोलिसांनी हटकलं असेल, तर बायका हे प्रश्न विचारतात, की हे कुठल्या कायद्यात आहे? हा कायदा असं नाही सांगत किंवा स्वतः आपण काय करतोय आणि कुठल्या गोष्टीला अपराध समजलं जातं कायद्याच्या दृष्टीने, हेही महिलांना समजतं. त्यामुळे त्या पद्धतीने त्या काळजी घेतात. जसं आता पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर आम्ही वर्षानुवर्ष नो मायनर कॅम्पेन चालवतो. म्हणजे लहान मुलगी धंद्यात आणू नका, असं कॅम्पेन पोलिसांच्या बरोबरच त्यांच्या मदतीनेच त्यांना त्यांना बरोबर घेऊनच आम्ही चालवतो. आणि बऱ्याचशा आता ज्या घरमालकिणी आहेत किंवा ज्या तिथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या महिला आहेत, यांनी शपथ घेतलेली, की आम्ही लहान मुलगी धंद्यात आणणार नाही. त्यामुळे कारण कायदा ते सांगतो, कायदा आणि माणुसकी दोन्हीच्या दृष्टीने विचार केला तर कुठलाही बालक या व्यवसायात नाही चाललं पाहिजे. त्यामुळे ही ही गोष्ट मान्य केलेली आहे आणि हे सगळं लीगल लिटरसी जर तुम्ही केलीत, कायद्याविषयी जर ज्ञान दिलत, तरच ह्या सगळे बदल व्हायला लागतात आणि ते हळू झालेले आहेत. पण तिथपर्यंत पोहोचलोय आम्ही, की धंद्यामध्ये लहान मुली तुम्हाला दिसणार नाहीत आता बुधवार पेठेत तरी. हे हे झालेलं आहे. त्यामुळे या पद्धतीने सकारात्मक बदल नक्कीच होतात. तुमची सहेली नावाची संस्था आहे. आता ही पहिले सुरुवातीला 9 जणांपासून चालू झाली. आता ती 2000 प्लस लोकं त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत. सो ह्याची तुमची जर्नी कशी होती? म्हणजे काय म्हणून तुम्ही कधी चालू केली आणि कशी चालू झाली? तर सहेली प्रोजेक्ट नावाने आमची पालक संस्था एड्स प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रम राबवत होती पुण्यात बुधवार पेठेमध्ये 91 सालापासून. आता 95-96 साली असं चित्र झालं निर्माण, की आता 2-3 वर्षात फंडिंग संपणार आहे आणि प्रोजेक्ट पण संपू शकतं. आणि आम्ही पीअर एज्युकेशन मॉडेलनी काम करत होतो. म्हणजे वेश्याव्यवसाय करणाऱ्या ज्या नेतृत्व गुण, संवाद कौशल्य चांगलं आहे, त्यांना निवडून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फतच काम केलं जायचं. आणि सहेली प्रोजेक्ट असं नाव प्रोजेक्टचं होतंच. त्यामुळे हे कसं स्थिरावेल इथं, हा विचार सुरू झाला.
मग त्याच्याविषयी बायकांशी चर्चा असेल, हे आम्ही करायला सुरुवात केली. 97 साली पहिली नॅशनल कॉन्फरन्स झाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची कलकत्त्याला. सोनागाची इथे दुर्बार महिला समन्वय कमिटी ही पहिली वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संघटना स्थापन झालेली आहे, जी 95 साली झाली माझ्या मते. 95 किंवा 96 असेल. त्यांनी ती कॉन्फरन्स आयोजित केली. तिथे आम्ही गेलो होतो. म्हणजे मी आमचे पालक संस्थेचे डॉक्टर ईश्वर गिल्डा जे आहेत ते आणि इथून पुण्यातनं मी 10 महिलांना घेऊन गेले होते तिथे. तिथे काम बघितलं आणि लक्षात आलं की संघटना होऊ शकते. अर्थात तिथली पार्श्वभूमी खूप वेगळी आहे. तिथे एकच भाषा बोलली जाते. सगळ्या बंगाली भाषिक महिला आहेत. पुण्यात तशी परिस्थिती नाहीये. पुण्यामध्ये सगळ्या प्रदेशातनं महिला आलेल्या आहेत. त्यामुळे इथं वेगळ्या पद्धतीने कदाचित काम करावं लागेल असं वाटलं आणि मग आल्यानंतर चर्चा करत शेवटी निर्णय घेतला की नुसता एक ग्रुप बनवून सोडून द्यायचा नाहीये. तर त्याचं संस्था म्हणून जर आपण नोंदणी केली, ट्रस्ट म्हणून चॅरिटी कमिशनरकडे, तर ह्याला ओळख मिळेल काहीतरी. तर ह्या दृष्टीने मग आम्ही 9 ज्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला होत्या त्यांना ट्रस्टी म्हणून घेतलं आणि मग संस्था 98 साली आम्ही रजिस्टर केली आणि त्याच्यानंतर मग HIV-चा तर कार्यक्रम चालूच होता आणि मग जशी महिलांच्या ज्या समस्या येत गेल्या, त्यामध्ये एकमेकांशी बोलून महिलाच ठरवतात, की काय पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल ह्याच्याविषयी. मग HIV असेल, लैंगिक प्रजनन आरोग्य असेल, मुलांचं शिक्षण आहे, ज्या महिलांना व्यवसायातून बाहेर पडून दुसरं काहीतरी करायचं आहे ते आहे, लीगल लिटरसी आहे, लीगल एड आहे किंवा मानसिक आरोग्यावरती आम्ही बरंच वेगवेगळे प्रयोग करतो ते आहे. मैत्र प्रोजेक्ट एक आम्ही चालवतो ज्याच्यामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला त्यांना व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं, ज्याला व्होकेशनल ट्रेनिंग म्हणतो, की जेणेकरून ते स्वतःच्या पायावर लवकर उभं राहतील. त्याच्यामध्ये काही वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनीही प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्या छोटे-मोठे व्यवसाय करायलाही त्यांनी सुरुवात केली आहे. तर असे वेगवेगळे उपक्रम चालवले जातात. ज्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला HIV सह जगणाऱ्या आहेत, त्यांचा एक सपोर्ट ग्रुप चालवला जातो, की जेणेकरून त्या सतत जी अँटी रिट्रोव्हायरल थेरपी असते, ती घेत राहतील. त्यांना समुपदेशन असेल, सकस आहार योजना असेल, ती मिळवून देण्यासाठी तो एक प्रयत्न केला जातो. त्याच्याचबरोबर ह्यांना नागरिक म्हणून ओळख मिळणं खूप गरजेचं असतं. तर ज्या माहिती असतात महिला, की ज्या भारतीय नाहीयेत, त्या सोडून ज्या भारतीय महिला आहेत, त्यांना आम्ही जी बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, बँकेत खातं ओपन करून देणं आहे. कारण त्यांचं भविष्य सिक्युअर तेव्हाच होईल, जेव्हा ते बचत करतील सुरक्षित ठिकाणी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या मुलांना शाळेत ॲडमिशन असेल, हे मिळवून देण्यासाठी पण प्रयत्न केले जातात. असे अनेक उपक्रम सहेलीच्या माध्यमातनं चालतात आणि त्या दृष्टीने बायका एकत्र येऊन ठरवतात, की काय करायला लागेल आणि त्याच्यासाठी आपण कुठल्या प्रकारे उपक्रम राबवू शकतो. त्यामुळे HIV पासून झालेली सुरुवात आज अनेक वेगवेगळ्या पैलूमध्ये काम करत आम्ही पुढे चाललेलो आहोत. त्याचबरोबर 10 राज्यांमध्ये भारतातल्या काम करणारं एक नेटवर्क आहे, ज्याचं नाव नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स आहे. त्या नेटवर्कचा पण सहेली एक सदस्य आहे आणि त्यामार्फत पण आम्ही महिलांवर होणारे अन्याय, त्यांच्यावर होणारी हिंसा, भेदभाव याविषयी वेगवेगळ्या स्तरावरती काम केलं जातं आणि अपराधीकरण जे होतंय कायद्याच्या दृष्टीने, ते होऊ नये आणि वेश्या व्यवसायाला लीगलायझेशनची गोष्ट करत नाही आम्ही, पण निरपराधीकरण व्हावं, डिक्रिमिनलायझेशन व्हावं, ह्याच्या मागणीसकट आम्ही त्या नेटवर्क बरोबर काम करतो आहोत. एम्पॉवरमेंट हा शब्द खूप वापरला जातो. तर तुमच्या मते सेक्स वर्करसाठी एम्पॉवरमेंट काय असू शकतं? एम्पॉवरमेंट सेक्स वर्कर्ससाठी जर आपण विचार केला, तर एकतर तिला तिच्या पद्धतीने आयुष्य जगता येणं, तिला गुन्हेगार न समजणं, ती महिला आहे, ती माणूस आहे, या दृष्टीने समाजाने तिला स्वीकारणं आणि हा व्यवसाय किंवा हे जे काम आहे, त्याला काम म्हणून समजणं. ही मला असं वाटतं, की महिलांच्या दृष्टीने, वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीने एम्पॉवरमेंट असू शकते. कारण आपल्याला वाटतं, की हे चुकीचं आहे आणि म्हणून ते थांबलं पाहिजे. हा दृष्टिकोन कधीच सपोर्टिव्ह ठरणार नाहीये वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना. त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात हा निर्णय घेता यावा. जसं कुठल्याही प्रकारे धंद्यात यायची जबरदस्ती होऊ नये, तसं धंद्यातून बाहेर पडण्याचीही जबरदस्ती होऊ नये. तिला पर्याय दिले जावेत आणि निर्णय तिने घ्यावा,
की काय करायचंय मला माझ्या आयुष्यात. हा मला असं वाटतंय आणि जेव्हा तिला गुन्हेगार नाही समजलं जाणार. एक एक व्यक्ती म्हणून, एक कामगार म्हणून मान्यता मिळेल, तेव्हा खऱ्या अर्थी एम्पॉवरमेंट होईल वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची. सेक्स वर्क जर पूर्णपणे लीगल झालं, तर ग्राउंड लेव्हलवरती काय फरक पडू शकतो? सकारात्मक फरक पडेल असं वाटत नाही. म्हणून जी मागणी आहे ती निरपराधीकरणाची आहे, डिक्रिमिनलायझेशनची मागणी आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की लीगलाइज केलं तर प्रश्न सुटतील. पण ते तसं नाहीये. कारण एकतर समाज ज्या धारणेने बघतो, व्यवस्था आत्तापर्यंत किंवा कायदा सुद्धा ज्या धारणेने बघतोय या व्यवसायाकडे, ती काही सकारात्मक नाहीये. नैतिकतेच्या दृष्टीनेच बघितलं जाणार आहे ह्याला. तुम्ही लीगलाइज करा नाहीतर करू नका. त्यामुळे लीगलाइज जर केलं तर उलटं जास्त बंधनं येतील वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवरती. मग त्यांना झोन ठरवले जातील. कदाचित लायसन्स सिस्टम अस्तित्वात येईल. आपल्याला माहिती आहे आपल्याला साधं आर-टी-ओचं लायसन्स रिन्यू करायचं असेल तर सामान्य नागरिकांना सुद्धा किती प्रश्न पडतात. किती भ्रष्टाचार सगळ्या व्यवस्थेमध्ये भरलेला आहे. ह्यांना कोण विचारणार आहे? लायसन्स रिन्यू करायची उद्या वेळ आली, तर त्याच्यात कितीतरी प्रकारे शोषण होऊ शकतं या व्यक्तींचं. अनेक मर्यादा येऊ शकतात. मग त्याच्यात जबरदस्ती येईल अनेक प्रकारची, की कंपल्सरी तुम्ही टेस्टिंग करा. एक ठराविक एरिया दिलाय त्याच्या बाहेर तुम्ही जाऊच नाही शकत. म्हणजे पुन्हा त्यांना वेश्या हा स्टॅम्प मारणार का तुम्ही कायद्याने? हा प्रश्न आहे. मग तिला जर तो व्यवसाय सोडून दुसरं काही करायचं असेल, तर मग त्याची व्यवस्था आहे का आपल्याकडे? या सगळ्याचं उत्तर नाही असंच आहे ना. त्यामुळे लीगलायझेशननी हा प्रश्न सुटेल असं अजिबात नाहीये. पण त्यांचं निरपराधीकरण होणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं जबरदस्ती करणाऱ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, लहान मुलांना जे व्यवसायात आणतात त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. त्याचबरोबर जे स्वेच्छेने व्यवसाय करतायत किंवा कधीतरी तिला जबरदस्तीने आणलं होतं धंद्यात, पण आत्ता तिची संमती आहे का धंदा करायची? ती जर उत्तर हो असेल, तर तिला कुठल्याही प्रकारे जबरदस्तीने धंद्यातनं बाहेर काढायचा कुणालाही अधिकार नाहीये. तर ह्या पद्धतीने निरपराधीकरण होणं, डिक्रिमिनलायझेशन होणं ह्याची जास्त गरज आहे. लीगलायझेशननी हा प्रश्न सुटणारा नाहीये. आता तुम्हाला नॅशनल, इंटरनॅशनल बरेच अवॉर्ड मिळाले आत्तापर्यंत. तर असा कुठला क्षण होता, की ज्याच्याने तुम्हाला असं वाटलं, की नाही बस मी फक्त याच गोष्टीसाठी इथे या क्षेत्रामध्ये आले आणि हे माझं ओके, बरं आहे. हीच गोष्ट होती. असे खूप क्षण आले सुदैवाने. लोकांना असं वाटतं, की तुम्ही वेश्या-व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या सोबत काम करतात म्हणजे अख्खं आयुष्य तुमचं खूप नकारात्मकच जात असेल. तिथे सगळं तुम्ही वाईटच बघत असाल. असं नाहीये. असे खूप चांगले क्षण, की असं वाटलं, की बास म्हणजे जे काही केलं आत्तापर्यंतचं काम त्याची पावती मिळाली. असे अनेक क्षण आले. म्हणजे अगदी 2च उदाहरण सांगते वेळेच्या ह्याच्यानुसार. पहिलं म्हणजे जेव्हा एक आमची वेश्याव्यवसाय करणारी महिला होती. ती देवदासी होती. तिच्या मुलीला ती खूप हुशार होती शाळेत आणि तिची भयंकर जिद्द होती शिकायची. पण तेव्हा त्या वेळेला अशी सुरक्षित सोय नव्हती त्या महिलेची मुलीचा सांभाळ करायची. कारण ती स्वतः पण खूप व्यसनाधीन झालेली होती आणि तिला आम्ही हॉस्टेलला नेलं. तेव्हा त्या महिलेला खूप राग आला होता. बरेच दिवस ती बोलत नव्हती. पण ती मुलगी इतकी छान शिकली आणि मध्ये बरीच वर्ष गेली. माझी आणि तिची काही भेट झाली नाही. तिला कॉलेजला जाऊपर्यंत आम्ही सपोर्ट करत होतो. ती एक दिवस मला दत्त मंदिरच्या समोर तिने मला बघितलं. ती आली, पाया पडली आणि मिठी मारली. मी तिला ओळखलं नाही हॉनेस्टली. तर ती म्हणली, "ताई तुम्ही मला ओळखलं नाहीत ना?" म्हणलं, "नाही ओळखलं." तिने नाव सांगितलं. ती वकील झाली होती आणि तिचं जजच्या परीक्षेला पण ती पास झाली होती आणि तो क्षण मला अजूनही आठवतो. त्याला आता झाली आता जवळ-जवळ 10-12 वर्ष झाली असतील. पण तेव्हा असं वाटलं, की आपल्या कामाची पावती मिळते आपल्याला अशी. उशिरा मिळते, पण मिळते. तसंच अजून एक क्षण आमची जेव्हा एक खूप तरुण लीडर आहे, ती आमची बोर्ड मेंबर आहे. ती जेव्हा वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवरती भर सभेत अशीच महिला सभा होती आणि 201 लोकं बसलेले होते समोर. तर तिच्या हातात माईक दिला आणि तिने ज्या पद्धतीने लोकांना जागृत करण्याचं काम केलं, की खरी काय परिस्थिती आहे. कारण आज महिलांना स्वीकारत नाही, समाज स्वीकारत नाही, पण बऱ्याचशा सोशल ऑर्गनायझेशन पण स्वीकारत नाहीत. पण ते व्यासपीठ तिला मिळालं आणि तिने अतिशय प्रभावीपणे भाषण केलं. तेव्हा मला असं वाटलं, की महिलांना संघटना बनवून नेतृत्व जे आत्ता त्यांनी त्या नेतृत्वापर्यंत पोहोचल्यात, जी लीडरशिप घेतली आहे, ती टिकणार आहे आणि त्यामुळे संस्थेचं काम खूप छान पद्धतीने पुढे चालू राहील, असा कॉन्फिडन्स आला
आणि तो खूप मोठा क्षण होता माझ्यासाठी. तुम्ही लीडर म्हणून काम करत असताना सगळ्यात कठीण निर्णय कुठला घेतला होता? अनेक प्रसंग आहेत. अगदी सुरुवातीचं सांगते, जेव्हा संघटना अ, बांधणी झाली आणि रजिस्टर करायचं ठरलं, त्यावेळेला एकदा अशीच आम्ही चर्चा करत होतो, की रजिस्ट्रेशनची प्रक्रिया, त्याचे बायलॉज बनवणं वगैरे. ऑफिसमध्ये चाललेलं होतं काम आणि महिला होत्या माझ्याबरोबर आणि 4-5 सो कॉल्ड कार्यकर्ते तलवारी घेऊन आले होते ऑफिसला आणि ते म्हणले, तुमचं काय डोकं बिघडलंय का? यांची कसली संघटना करताय? उद्या आमच्या डोक्यावर बसतील आणि तुम्हाला चुकीच्या गोष्टीलाच प्रमोट करायचे का? हे असं तुम्ही करणार असाल तर इथंच खतम करून टाकू तुम्हाला वगैरे. मी म्हटलं, झाला आजचा दिवस आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. पण महिलांचा जो रेझिलियन्स आहे, त्यांची जी मानसिक ताकद आहे ना, ही अफलातून आहे. आमच्या फाउंडर मेंबरपैकी एक जण त्या पुढे आल्या. त्यांनी त्यांना इतक्या शांतपणे समजावलं, की "भाऊ, तुमच्या मदतीशिवाय आम्ही काही करू शकत नाहीये. आम्ही एच-आय-व्हीचंच काम करतो आणि तेच करत राहायचंय आम्हाला. आम्ही तुम्हाला तुमच्या मदतीशिवाय आम्ही करणारच नाही आहोत काही आणि आम्ही काय तुमच्या विरोधात जाऊन करणार आहे. उलटं तुमचीच मदत आम्हाला हवी आहे आणि हे काम चालू राहावं म्हणून आम्ही एक छोटीशी संघटना करतोय." हा त्यांनी अतिशय शांतपणे समजून सांगितल्यानंतर ते धमकी देऊन वगैरे निघून गेले. पण तेव्हा लक्षात आलं, की हे वाटतं तितकं सोपं काम राहणार नाहीये आपल्यासाठी. पण वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना जी समज आहे किंवा जी स्ट्रॅटेजी करायची आहे, ती फार अफलातूनपणे त्या करू शकतात आणि त्या प्रकारे मग मी बघायला लागले गोष्टी, की त्यांची समस्या आहे त्यांना नीट माहिती आहे. म्हणजे मी माझा लीडरशिपचा हुकमी एक्का कधीच गाजवला नाही त्याच्यानंतर. कधीच नाही म्हणजे, की ही लीडरशिप कम्युनिटी लीडरशिप असायला पाहिजे. म्हणजे एकत्रितपणे ह्याच पद्धतीने आपल्याला पुढे नेतृत्व करायचं ह्या सगळ्या व्यवस्थेचं. हे मला शिकायला मिळालं. आणि नंतरचा एक प्रसंग असा होता, की खूप मोठं फॉरेन फंडिंग आम्हाला मिळालेलं होतं एच-आय-व्ही प्रतिबंध नियंत्रणाचं आणि खूप मोठा पैसा होता तो आमच्यासाठी. आमचा छोटा जीव पण पैसा खूप मोठा होता. पण त्यांचे एक वर्षभरात काम केल्यानंतर जे हेतू दिसायला लागले, ते वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या अतिशय अगेन्स्ट जाणारे होते. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम्स त्यांनी लावल्या, खूप पैसा ओतला, ज्याची काहीही गरज नव्हती आणि डेटा गोळा करणे ह्याच्या पलीकडे त्यांचा काय हेतू दिसेना आम्हाला किंवा कुठलीही काम सुरू झाल्यानंतर ते टिकावं, हा आमचा हेतू असतो नेहमीच सहेलीचा. तर ते दिसेना. कम्युनिटी ओनरशिप त्याच्यात कुठे दिसेना. नुसताच बडेजाव आणि मोठी जाहिरात आणि भरपूर पैसे ओतणे म्हणजे काम असं पटेना ते मनाला आणि तरीही मला वाटत होतं, की बघूयात अजून काही काळ आपण कारण रिसोर्सेस मिळत होते. पण महिलांनी ठरवलं, की नाही, हे आपल्या अधिकारांच्या विरोधात चाललेलं आहे. ह्या पद्धतीने पैसे घेऊन आमचं कोणाचंही भलं होणार नाहीये. त्यामुळे आम्ही त्या प्रकल्पातून बाहेर पडलो. मला नाही वाटत कुठली एन-जी-ओ जर असते टिपिकल, तर ते त्या प्रकल्पातून बाहेर पडू शकले असते. पण त्याचा कधीही पश्चाताप झाला नाही आम्हाला. कारण महिलांचा जो विश्वास आहे संघटनेवरचा, तो अजून वाढला. त्यामुळे असे अनेक प्रसंग झाले, पण शिकून गेले खूप काही. ओके. आता जर लोकांना सहेली संस्थेला जर सपोर्ट करायचा असेल, तर ते कसे करू शकतात? अनेक प्रकारे करू शकतात. फंडिंग मागणं आणि व्हॉलंटरी काम करणं हे तर जसं एन-जी-ओ अपील करतात आम्ही करतच असतो. कारण खरंच आहे, की सहेलीला फंड्स मिळवणं हा मोठा चॅलेंज आहे. कारण जेव्हा समजतं, की एन-जी-ओ आहे मान्य आहे, सगळे कंप्लायन्सेस आहेत मान्य आहे, पण ही धंदा करणाऱ्या महिलांची संघटना आहे, ट्रस्टी सेक्स वर्कर आहेत, तेव्हा लोकं विचार करतात. लोकांना असं वाटतं, की म्हणजे आम्ही ह्याला प्रमोट करतो का काय सेक्स वर्कला? तर ते तसं नाहीये. आज समाजच पुढे नाही आला, तर बदल घडणार नाहीयेत. त्यामुळे ती गरज आहेच आहे. व्हॉलंटिअर्स आम्हाला खूप लागतात. वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रोफेशनल्स येऊ शकतात, आमच्याबरोबर काम करू शकतात. पण सगळ्यात मोठी मला असं वाटतं मदत ज्यांची इच्छा आहे ते करणं म्हणजे समजून घ्या, रिॲलिटी काय आहे? वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचं जीवन काय आहे? हे समजून घ्या. गैरसमज कुठेही पसरवू नका आणि दृष्टिकोन तुमचा जर सकारात्मक झाला, तर मला असं वाटतंय त्यांचं जीवनमान बदलायला खूप मदत होईल. त्यामुळे आपला दृष्टिकोन बघायचा बदलणं वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडे. एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघणं, हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते मला असं वाटतं कुठलाही संवेदनशील व्यक्ती नक्कीच करू शकेल. पहिलं तर मी तुमचे आभार मानेन, की तुम्ही आमच्या मागणीला देऊन इथं आलात आमच्या शोमध्ये. सो आणि
एक भयानक वास्तव तुम्ही आम्हाला एक दाखवलं रेड लाईट एरियाचं काय आहे आणि त्या महिलांच्या नक्की समस्या काय आहेत, जे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजेत आणि मग त्याच्यावरती पाऊल उचललं गेलं पाहिजे. सो त्याच्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद मानेन तुम्हाला. थँक यू. थँक्यू.